बघा हे आधी डिझाईन बनवलेलं ना आपण त्यांच्याकडे होतच. हा तेच होतं वरचं. लाईट बीट गेली की काय? कारण मी माउंट घेऊन सांगितलं एवढा एवढा माउंट आहे. अरे यार आला थांबायला पाहिजे दोन दिले नाही. रडते अक्षरशः रडते रे ती रडते. काढला ना हलका आला हिने टाकून ठेवलेलं मला वाटतं एवढी बांधावर. तर आहे ना आत्ता जवळपास 5 वाजले. आत्ता दिवसाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सकाळी मी गेलो होतो पेंडला, थोडं काम होतं म्हणून आणि तिकडून आलो आणि आत्ता सुरुवात केली. आता चाललो कशासाठी 1-2 वस्तू म्हणजे ती पार्सल आलेली आहे आपली आत्याकडून, ती घ्यायची भाऊंची इथून. आणि इथं जे आपलं नाव आहे ना इथं तो माउंट फिक्स करायचं बघतोय थोडंसं कुठे लागतोय तो प्रॉपर, आणि त्याच्यानुसार हे नाव घेतो. कारण ह्या आता हा नाव एकदम आपला कटोकट आहे इथे, त्याच्यामुळे इथे माउंट बसलं हे नाव हाईड होईल. त्यामुळे माउंट ॲडजस्ट करतोय बरोबर कुठे बसतोय तो आणि त्याच्यानुसार ते नाव घेतो. म्हणजे सेकंड अँगल पण आपल्याला गोप्रोचं लावता येईल. तर त्यासाठी निघतोय ते हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि इथून पुढे परत जायचं आहे मामाच्या इथे. घरून निघालं नाही आणि पावसाने केली आहे सुरुवात. तर यार ते एक तर ऑलरेडी भिजलोय, आता परत मला भिजायला चल काय करतो रे, भिजायला येतोय कंटाळा. त्याच्यामुळे पंपावर थांबूया. बसल थांब, पंपावर पोचू दे. आला अरे यार आला थांबायला पाहिजे. हे सगळं भिजवल कसलो आहे. चलो तर असं थांब, पावसाला पंपावर पोचू दे. पंपावर थांबतो मी, कारण आता मला आहे ना परत हे सगळं भिजवण्यात काहीच इंटरेस्ट नाही. कारण हे सुकत नाही का, एक तर बाहेर ऊन नाही भेटत आहे. अहो इतक्या वेळा आपण घरातून निघतोय तितक्या वेळा तुम्ही बोला गाडी जाते पेट्रोल पंपवर, पण काय होतं ऑफ द कॅमेरा गाडी फिरलेली असते भरपूर, त्याच्यामुळे निघावं लागतं. 250 हिची जी पॉवर आहे ना ती हिची पॉवर पण वेगळी आहे. कारण या ज्या आधीच्या होत्या ना आता ही मला वाटतं आय थिंक म्हणजे BS4 का BS3 आधीवाले का 16 मॉडेल मला नेमकं नाही, पण ज्या आधीच्या होत्या ना यांची जी पॉवर होती ना ती काहीतरी वेगळी होती. पिकअप जबरदस्त. आत्ताच्या गाड्यांना कुठे टाकतात पाठी, जबरदस्त गाडी पडते. अहो हम जाएंगे. ओय 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 निघाली. काय माहिती काय विषय आहे त्यांचा. आत्ता मी पण गेलतो मगाशी पेंडला, घरी गेलो आणि बोलू आता जाऊया. आता मी पण काम चाललं. काढला ना हलका आला हिने टाकून ठेवलेलं मला वाटतं एवढी बांधावर. आता कुठे बांधावर होणार. बरोबर आहे. व्हिडिओ करत जातोस की काय? ब्लॉग चालू असतो. ब्लॉग बघतो मी तुझे. ब्लॉग चालू असतो. हा गोप्रो पण घेतला आता ना नवीन. हा ते तुला समोर धरायला लागायचं ना, आता नाही. आता बरोबर झालं. तो आधी पण होता, पण आधी कसं झालं तो थोडा कमी मधला घेतला होता, त्याला प्रॉपर अँगल येत ना. हा प्रॉपर घेतला आता, म्हणजे समोर तिला बघण्यावर मजा येते ना. मेन ते आहे. चला येतो. अका हे नाव आहे ना आपलं समोरचं, तिथे समोर लावायचं गोप्रोचा माउंट आहे. थोडा आहे ना आपलं नाव खाली घ्यायचं किंवा दुसरं कुठेतरी ॲडजस्ट करू. कारण मी माउंट घेऊन सांगितलं एवढा माउंट आहे तो इथे चिटकवायचा. मग हे नावावर ते जाईल ना, त्याच्यामुळे ते काढून सेम नाव दुसरीकडे लावायचं कुठेतरी. इथंच लावू, चांगलं वाटलं तर ना ते दुसरं बघू कुठेतरी. हे ते लास्ट टाइम आहेत ना हे ऑर्डर केले होते माउंट गोप्रोचे. कारण ते आपला तो तुटला होता, त्याच्यानंतर आता त्याला हेच केलं. आता हा माउंट आहे समोर, तर आता इथं फिट करतोय बरोबर. आणि आता नाव बघूया कुठे ॲडजस्ट होतं, कारण फ्रंटने पण मग व्ह्यू भेटेल गोप्रोला. या गाडीत पण काहीतरी करायचं मॉडिफिकेशन चालू आहे. लास्ट टाइमला या सीट बदललेल्या, पण सिंपल ब्लॅकच टाकल्या होत्या. आता थोडं चालू होतं, अजून काय काय करायचं त्याच्यानुसार ठरवू. आहेत 1-2 डोक्यात गोष्टी. पहिल्या तिच्या वस्तू आलेल्या NSच्या जेवढ्या आपण मागवलेल्या ना त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तिचं पहिलं करून घेऊया, कारण तिची रनिंग केली. आता पण तिला घेऊन गेलो होतो, तिच्या ब्लॉग नाही केला, थोडंसं काम होतं अर्जंटमध्ये म्हणून. तिचं पहिलं करून घेऊ जेवढं आहे तेवढं. त्यानंतर तिला पण काहीतरी करू वेगळं. कारण कसं आहे वेगळं काहीतरी करत राहिलो की आपल्याला पण इंटरेस्ट वाढतो गाडीमध्ये अजून थोडा बघायला. जरा प्रॉपर सेंटर घेतो आणि प्रॉपर बसवतो. आणि आता नाव कुठे टाकायचं आहे ते आपल्या चॅनलचं ते परत डिस्कस करायला पाहिजे. हे पूर्ण लागला माउंट प्रॉपर बसवलाय. आता पहिल्या आधी चाललेलं इथे, पण बोला हे असं वरती कोपऱ्यात जाईल म्हणून बोलू इथे समोर क्रॉस टाकूया. जसं NSला आहे, NSचा डिझाईनच तशी आहे, पण ह्याच्या समोर क्रॉस घेऊया नाव. म्हणजे फ्रंटला ते नाव पण आपल्या इकडे होतं आधी, याला काय करता येईल का बघूया.
जसं होईल तसं एक एक नवीन सगळ्या गोष्टी एकदाच करणंच मजा ना, हळूहळू केलं की कसं तेवढी मजा येते. आता तो प्रॉब्लेम होत होता ना, तो गाडीला इसका येत होता, त्याच्यामुळेच येत होता. आता मी चालवली गाडी, आता बऱ्याच दिवसांनी काढली, पण नाही प्रॉपर एकदम. बघा हे आधी डिझाईन बनवलेलं ना आपण त्यांच्याकडे होतच. हा तेच होतं वरचं. हा कारण कसं असं कंटिन्यू रेडियम वाला जेवढं काम आहे तिकडे काकांच्या इथूनच येऊन करतो. मग आता थोडासा फॉन्ट जरा वेगळा करतोय काहीतरी, म्हणजे अजून दिसायला ते युनिक दिसेल. 1 2 3 4 बनवले, चौथा फॉन्ट आहे ना हा, तो फिक्स केलाय आता. हा बघा, हा बघा आता कसा दिसतोय लागल्यावर ना, ते तुम्हाला नंतर दाखवतो. यस, तो जरा मस्त वाटला एवढ्याच्यात. कटिंगचं झालंय, पहिलं केलं ना ते कुठचं फाटलं, आता दुसरं ते मारलंय. त्यांना म्हटलं करा थोडंसं ऍडजस्ट काहीतरी, कारण काय होतं फॉन्ट छोटा आहे आणि कमी जागेत लावायचं आहे, त्याच्यामुळे ते मशीन पण आहे ना तेवढं प्रॉपर घेत नाही, त्याच्यामुळे ते कट होत आहे. पण आता बघूया, पण बसल्यावर ते चांगलं वाटेल दिसायला वेगळं, पण ते मेन कटिंग करणंच महत्वाचं आहे त्याचं. तुमचं पिस्ताना वॉशिंगला वगैरे निघायची शक्यता बरं, ते छोटं होतं ना, त्याला एवढाच गम मिळतो. बघा आता झालंय, बसवलंय आपण थोडं. हे बघा इकडे असं छोटं तेवढ्या भागातच, पण मस्त वाटतंय. आणि कसं आहे, थोडं पहिलं वरती होतं, आता खाली गेलंय, त्याच्यामुळं थोडी डोळ्यांना सवय होईपर्यंत थोडंसं वेगळं वाटेल, पण एकदा बघायची सवय झाली की ते पण ओके वाटेल. हा नावाज मग चाललेलं, काढू ठेवू काय करू माहिती नाही, बघूया. आता सध्या तरी काय नाही, इथलं काम जेवढं होतं हे सांगायचं हे झालं. आता इथून चाललोय मामाकडे, तर का तो मामाला मुलगा पण आला, थोडंसं काम आहे त्याच्याकडे, त्याच्यामुळे इथून जातो अलिबागला. उद्या परत यायचंच आहे, पण आता मग थोडं काम आहे ते करूया. बाकी इथलं डन, त्यांचं पेमेंट करू आणि चलो इथलं काम डन. माऊंट पण लागला आपला, तर माऊंटला गोप्रो घरी गेल्यावर लावून चेक करू अँगल वगैरे सगळं. त्याला एक कार्ड घ्यायला लागेल, कारण कार्डची एक कमतरता आहे मेमरी कार्डची. कारण आपल्याकडे साधं कार्ड आहे, पण साधं कार्ड काय ना फुरग्याला चालत नाही, त्याच्यामुळं ते घ्यायला लागेल. बाकी जे कामासाठी आलो ते झालंय. क्लास सुटला वाटतं, पुन्हा शाळा सुटली. 6 वाजता ना, 6 वाजता शाळा सुटली, तेव्हाच बसला गर्दी आहे. इकडे खड्डे आणि इकडं अपवा. आता मस्त थंड थंड वारा सुटला, एकदम थंड थंड. आणि थोडासा पाऊस पण भरलाय. पावसाचा आहे ना, हे आता 2-4 दिवस हे असं चाललंय, येतोय परत जातोय. आता तेव्हा पण लोणावळा जाईपर्यंत पाऊस नव्हता, लोणावळ्यामध्ये लागला आणि नंतर येताना तो लागला आहे ना कंटिन्यू, ते घरपर्यंत झोडपत आणले पावसाने. ब्रो हो, मजा येते, पण मस्त थंड थंड वाटतंय. आज ना काय झालंय, सकाळी नाश्ता केलाय. आज नाश्ता केल्यापासून आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे काय मनासारखं म्हणजे व्हेज भाजीभात होतं, आणि आपला भाजीभात जास्त आपला आवडीचं नसतं, त्याच्यामुळे आज झाला आहे माझा उपवास. कायच नाही, जेवलोच नाही. सकाळी नाश्ता पोहे खाल्ले सकाळी नाश्त्याला तेवढेच, त्याच्यामुळं आता लागले जोरदार भूक. आता बघूया, गेल्यावर भाईला विचारूया, भाई के साथ क्या, भाईची पार्टी पण बाकी आहे. जमला जुगाड जरा त्या भाईला घेऊन जाऊ पार्टी द्यायला, म्हणजे तो देणार आहे, आपण नाही देणार. आणि गोप्रो पण आपला डेट होईत आलेला आहे, कारण आलेला आहे खाली. कारण मी तिकडून जी बॅटरी टाकलेली ना, जेव्हा आम्ही पूर्ण रूट कवर करून आलो तरी मी बॅटरी काय चार्ज केली नव्हती, तीच बॅटरी आहे. फोन वाचला मी, फोन कोणचा आला, तर फोन आला आमच्या ताईसाहेबांचा. त्यांची एक व्हिडिओ आहे ती त्यांना बनवून द्यायची आहे, नाही तर परत माझ्या मागे रेट लागणार. रे तू केली नाही, सकाळी बोलला देणार, अख्खा दिवस गेला अजून दिले नाही. रडते, अक्षरशः रडते रे ती, रडते. कारण सकाळपासून मी पण धावपळीत होतो. सकाळी जरा ब्लॉग एडिट करत बसलो, नंतर तिकडं पेंडला गेलो, तिकडून आलो आणि आता परत इकडे आलो आहे. बघूया आता घरी गेल्यावर तिला देतो बनवून, म्हणजे तिथं पण नको नाही रडेल परत फोन करून. मुड़ेंगे लेफ्ट, हमको जाने का है अंदर भाई लोग. चलो 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 चले मित्रवा. भाई इकडं पाऊस पडून गेला आहे, झोलमोल आहे भाई, झोलमोल आहे. आधा रास्ता सूखा, आधा रास्ता गीला. चलो पहुंच गए हम मामा के घर पे, और देखेंगे भाई किधर है हमारा
भाई के पास तो पार्टी देनी आहे ए बाय इकडं विषयच खोला आहे ह्यांच्याकडं लाईट बीट गेली की काय कालोखात का बसलीत लाईट गेली की काय मग काळोखात बसली ती सगळी का मला काळोख दिसते हां ते चल येतो उद्या येतो उद्या हो सकाळी 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 येतो 10 पर्यंत चलो निघालो आता इथून परत आता रात्रीचा हा सीन आता मम्मीचा फोन आला होता कुठं आहेस मी बोललो अलिबागला येतोय तिला माहिती नाही इकडं मामाकडे आलो आहे कारण आता आहे ना आता पण पाऊस असेल असेल काय बोलतोय पाऊस आहेच कारण तिने मम्मीने आता फोन लावलेला पाऊस पडतोय तर बघू इथून जरा बिर्याणीची पार्सल घ्यायची कारण का मला पण दुपारी काय जेवलो ना मी मला पण घेतोय आणि सार्थक अचानक फोन कुठं आहेस मला अलिबागला त्याला येताना बिर्याणी घेऊन ये ठीक आहे आणतो बोलो तर त्याची ते आणायची आहे तर ते घेतोय हो लाईटिंग तर रात्री लाईट असली ना एवढी तरी एकदम प्रॉपर शूट करतो आणि पूर्ण काढो काढला ना काय संपला विषय तर ह्याच्यात कसं तुम्हाला दिसतंय तरी पुढे काय आहे मी कुठं चाललो आहे काहीच एक तर आता ते पार्सल घ्यायचे ते घेतो आणि मेन काय माहिती आहे का मागाशी बोललो आतमध्ये जाऊ बोललो शूटबीट कर काय मामाकडे काय बसून शूटच नाही केलं विषय असा रंगला फुल गहन विषयावर एकदम चर्चा करत होतो त्याच्यामुळे शूट करत राहिलं बाजूला त्याच्यामुळे निघालो आता उद्या परत दिवसभर राहू तिकडेच त्याच्यामुळे करूया माझ्या मामीमध्ये जेवायलाच आहे तर उद्या आहे शुक्रवारबद्दल उद्या पण सोय पाणी काहीतरी असणारच नो डाऊट 2-4 दिवस झालेत ना असे की पाऊस कंटिन्युअस भिजवतोय काहीतरी काढून निघालो बाहेर की पावसाने भिजवला समजायचं बजरंग बली की जय देऊळबाग असलं मस्त वाटतंय है ना हे बघा आता पण पावसाने सुरुवात केली आहे आता मी जाताना काय मोटर ब्लॉगिंग करणारच ना आता इथून जातोय आणि पडलं काहीतरी पार्सल घेऊया आणि हे सगळं काढतो आणि बॅगेत टाकतोय कारण रिक्स नो रिक्स वेलकम टू अलिबाग सिक्का बना दू मेरे नाम का ऐसा नाम का बाजार आपला रायगड बाजार बोलतोय बघा पावसाने सुरुवात केली आणि मार्केटमधून जाते ते समोरच आहे शॉप घेऊया पटकन पार्सल कल्टी मारूया कारण ह्या पावसामध्ये दादाच्या गाडीत लाईट नाही ए पावसात थांब तिथं पोचू दे आणि मला हा गोप्रो वगैरे सगळं काढू दे यार भिजवू नको रे रोज कंटाळा आलाय बनावते रे नाम का आता आहे ना जस्ट पोचलो घरी आता काय झालं तिथून मग हेल्मेट कसं माऊंट काढला म्हणजे गोप्रो काढला आणि बॅगेत ठेवला आणि येईपर्यंत बघतो पाऊसच नाही हे असं असतं तर तो जर लावून आलो असतो ना तर पावसाने सगळीकडे भिजवून आणलं असतं ठीक आहे असं फक्त घरी पोचलो इथपर्यंत व्हिडिओ बघितला काय चांगलं वाटलं काय नाही वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढला बघून द्या तसली बाय